गुड मॉर्निंग. आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं होतं की सामाजिक परिवर्तनाचे घटक बघितले होते. आज आपण पाहणार आहोत की सामाजिक परिवर्तनाचे प्रकार. तर सामाजिक परिवर्तनाच्या प्रकारांचा विचार करत असताना किंवा समाजामधील सामाजिक परिवर्तन बघत असताना सामाजिक परिवर्तन ही अत्यंत एक व्यापक स्वरूपाची अशी संकल्पना आहे की ज्या सामाजिक परिवर्तन आणि व्यापक बरोबरच अत्यंत गुंतागुंतीची सुद्धा सामाजिक परिवर्तनाची अशी ही संकल्पना आहे. तर ही संकल्पना समजून घेण्याकरिता त्याचेच प्रकारसुद्धा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण की सामाजिक परिवर्तन होत असताना जसं आपण समुदायाचे 3 प्रकार पाहिले होते की ग्रामीण, शहरी आणि आदिवासी समुदाय. तर या तीनही समुदायामध्ये होणारं जे सामाजिक परिवर्तन आहे ते सामाजिक परिवर्तन काही सगळीकडे होणार आहे एका दिशेनेच किंवा एकमार्गी किंवा एकाच वेगाने होणार हे नक्कीच नाही आहे. म्हणजे सामाजिक परिवर्तनाची गती आणि दिशा समजून घेण्यासाठी त्या सामाजिक परिवर्तनाचे प्रकार देखील समजून घेणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं ठरते. म्हणून सामाजिक परिवर्तनाचे प्रकार हे आजच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर सामाजिक परिवर्तनाचा पहिला प्रकार लक्षात घेता. पहिला प्रकार आहे उत्क्रांती. सर्वप्रथम उत्क्रांती या शब्दाचा किंवा उत्क्रांतीचा उल्लेख जर कोणी केला असेल तर चार्ल्स डार्विन यांनी उल्लेख केला होता. ते म्हणतात की कोणत्याही वस्तूचा सहजतेकडून जटिलतेकडे म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे जाणे किंवा सहजतेकडून जटिलतेकडे जाण्याचा प्रवास म्हणजेच उत्क्रांती होय. फक्त उत्क्रांतीचा वेग हा अतिशय कमी पद्धतीचा असतो. उत्क्रांती ही अतिशय मंद गतीने होणारी असते. म्हणजेच काय की पृथ्वीवरची कोणतीही वस्तू ही जशीच्या तशी चिरकाल टिकणारी नाही आहे. त्याच्यामध्ये बदल, त्याच्यामध्ये परिवर्तन हे सहजपणे होत असते आणि हा बदल ह्या प्रत्येकाचा वेग मात्र वेगवेगळा नसतो. म्हणून आज इथं उत्क्रांती हा एक पहिला प्रकार आहे सामाजिक परिवर्तनाचा की उत्क्रांती म्हणजे निव्वळ आकारमानामध्ये परिवर्तन नाही, एखाद्या वस्तूमध्ये होणारा बदल नाही, तर संरचनेमधील परिवर्तन देखील असते. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये बदल झाला, एखाद्या वस्तूच्या आकारामध्ये जर बदल झाला तर आपण परिवर्तन झालं असं म्हणू शकत नाही. तर ते परिवर्तन जर समाजाची संरचना सुद्धा बदलत असते, समाजाची संरचना बदलणारे जे घटक आहेत, ज्या सामाजिक संस्था असतील, जे सामाजिक संबंध असतील, ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी बदलत जात असतात त्याच्यामुळे समाजाची संरचना ही सुद्धा बदलत जात असते. मग समाजाची ही जी संरचना बदलत जात असते ही एकाएकी परिवर्तित होत नाही, एकाएकी बदल होत नाही, तर तो क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने तो बदल किंवा तो परिवर्तन होत असतो. म्हणजे उत्क्रांतीमध्ये म्हणूनच म्हटलं की क्रमाक्रमाने विकसित बदल होत जाणे. म्हणजे आपण असं म्हणू की एकपेशीयपासून आज मानवापर्यंतचा एक विकास झालेला आहे. हा एकाएकी झालेला विकास नाही आहे. सुरुवातीला कुठंतरी मेंदू नसलेला अमिबा निर्माण झाला, त्याच्यानंतर मग बाकी सगळं विकसित होत प्राण्यांच्या माध्यमातून आज मानवाची उत्पत्ती झालेली. हा सगळा विकास क्रमाक्रमाने झालेला आहे. याला पुष्कळसा काळ लोटलेला आहे, बराचसा कालावधी सुद्धा लोटून गेलेला आहे. मानवी समाजात म्हटलेलं आहे की मानवी समाज क्रमबद्ध व परस्पर संबंधित अवस्थांमधून संक्रमित होत असतो. प्रत्येक अशी अवस्था ठरलेली असते की त्या अवस्थेच्या माध्यमातून मानवाचा विकास, मानवामध्ये परिवर्तन होत असते. समाजाचा विकास हा समाजाचा जो विकास आहे तो साध्या व्यवस्थेकडून गुंतागुंतीच्या व्यवस्थेकडे झालेला आहे किंवा होत असतो आणि यालाच आपण काय म्हणू, उत्क्रांती असं म्हणत असतो. उत्क्रांती हा सामाजिक परिवर्तनाचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. म्हणून सामाजिक परिवर्तनाच्या व प्रकाराच्या संबंधी विवेचन करताना ऑगस्ट कॉम्ट म्हणतात की मानव क्रमबद्ध व परस्पर संबंधित अवस्थांमधून संक्रमित होत असतो. तसेच मानवी संस्कृती सतत समृद्ध होत आहे. म्हणजे प्राचीन काळात असणारी मानवाची जी संस्कृती होती, मानवाची जी जीवन जगण्याची
पद्धती होती ती आजही जशाच्या तशा स्वरूपात राहिलेली नाही आहे, तिच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे, तिच्यामध्ये बदल झालेला आहे आणि ती समृद्ध होत गेली आहे. नवनवीन बाबींचा विचार, नवनवीन बाबींचा समावेश आपल्या संस्कृतीमध्ये, मानवी संस्कृतीमध्ये झालेला आहे. प्रगती या संक्रमणातूनच होत असते. कोणत्याही देशाचा विकास जे आहे तो अशा संक्रमिक अवस्थेमधून, याच्यामधून मानवाची जी प्रगती झालेली आहे या सगळ्या अवस्थांमधून होणाऱ्या बदलांमधूनच मानवाची प्रगती ही झालेली आपल्याला दिसून येते. असे विचार ऑगस्ट काम्ट यांनी मांडले की मानवी समाजाचा विकास हा एका क्रमबद्ध माध्यमातून एका अशा संक्रमित अवस्थेतून होत असतो आणि प्रगती ही सुद्धा संक्रमणातूनच होत जाते. तो एकाएकी बदल असा घडून येत नाही. म्हणून समोर स्पेन्सर सुद्धा काय म्हणतो पहा की स्पेन्सर संपूर्ण विश्वाचे या विश्वातील मानवाच्या स्थानाचे आकलन, संपूर्ण विश्व, संपूर्ण जग आणि या जगातील मानवाचं जे स्थान आहे याचं आकलन ज्या संकल्पनेच्या आधारे होऊ शकते त्याच संकल्पनेला उत्क्रांतीची संकल्पना असं म्हटलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला उत्क्रांती समजून घेता येणार नाही, जोपर्यंत आपण उत्क्रांती समजून घेऊ नाही, तोपर्यंत आपल्याला मानवी समाज समजता येणार नाही किंवा मानवी समाजाचं आकलन होणार नाही. म्हणजे त्यावेळेस मानवी समाजाचं स्थान काय असेल आणि आज मानवी समाज कशा पद्धतीचा आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर उत्क्रांती सगळ्यात पहिले समजून घ्यायला हवं किंवा समजून घ्यायला पाहिजे. स्पेन्सर काय म्हणतो की सर्व प्रकारच्या सामाजिक परिवर्तनाचं मूळ कारण उत्क्रांती होय. जे सगळ्या समाजामध्ये जे काही सामाजिक परिवर्तन घडते, जे काही बदल होतात, त्या सगळ्या बदलाचं जर मूळ कारण काही असेल तर उत्क्रांती हे आहे. अशा प्रकारचे विचार स्पेन्सरनी मांडलेले आहे. उत्क्रांतीशिवाय सामाजिक परिवर्तन किंवा सामाजिक बदल हा घडून येत नाही. स्पेन्सरच्या या सामाजिक परिवर्तनाच्या क्रियेलाच एकरेषीय उत्क्रांतवाद असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे स्पेन्सरने सामाजिक परिवर्तनाला सगळ्यात कारणीभूत आणि कोणती जर गोष्ट असेल तर ती उत्क्रांती आहे, हेच असं उत्क्रांती आहे आणि किंवा उत्क्रांतीवादच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे समाजाचा प्रत्येक बाबीचा विकास हा उत्क्रांतीशिवाय किंवा समाजामध्ये होणारं परिवर्तन हे उत्क्रांतीशिवायच उत्क्रांतीनंच घडत असते असं स्पेन्सरने म्हटलेलं आहे. म्हणून त्यांच्या या सामाजिक परिवर्तनाच्या क्रियेला एकरेषीय उत्क्रांतीवाद असं म्हटलेलं आहे. म्हणजे उत्क्रांती म्हणजेच सामाजिक परिवर्तन होय. उत्क्रांती म्हणजेच सामाजिक परिवर्तन, उत्क्रांती म्हणजेच काय बदलच, एक प्रकारचा मंद गतीने होणारा बदलच. म्हणजे उत्क्रांती म्हणजेच सामाजिक परिवर्तन होय असं सरळ सरळ स्पेन्सरनी म्हटलेलं आहे. मात्र स्पेन्सरचे जे हे विचार आहे अनेक विचारवंतांना मान्य नाही आहे की कारण प्रगती आणि अधोगती हे दोन्ही सुरू असते. निव्वळ स्पेन्सरनी एकरेषीय मानवाची उत्क्रांती म्हणजेच परिवर्तन हे जरी मान्य केलं तरी मानवाची नेहमी प्रगतीच होते असंही नाही. कधी कधी अधोगतीसुद्धा होत असते, कधी कधी आपण पुढे गेल्यानंतर मागे सुद्धा येत असतो. म्हणून एकरेषीय तत्व मान्य केलं तर फक्त मानवाची आपल्याला प्रगती दिसून येईल, मानवाची अधोगती सुद्धा काही काळामध्ये झालेली आहे. म्हणून उत्क्रांतीचं मूलभूत असं सार आहे की सामाजिक परिवर्तन हे नेहमी हेतुपुरस्सर घडत नाही. कारण की सामाजिक बदल जे असतात ते आपल्याला जसं पाहिजे तसेच सामाजिक बदल होत नसतात. तर सामाजिक बदल हे परिस्थितीनुसार चांगलेही होऊ शकतात किंवा वाईटही होत असतात. परिवर्तन हे चांगलंही घडू शकते किंवा वाईटही घडू शकते. म्हणजे मानवाच्या हिताचंही होऊ शकते किंवा मानवाच्या अहिताचं सुद्धा देखील असू शकते. म्हणून स्पेन्सरचं निव्वळ असं म्हणणं आहे की प्रगतीच्या दिशेने होणारी उत्क्रांती म्हणजे सामाजिक परिवर्तन होय असं नाही, तर सामाजिक परिवर्तनामध्ये प्रगती आणि अधोगती अशा दोन्ही बाबींचा विचार समाविष्ट झालेला असतो. तर अशा आणि उत्क्रांती ही सतत होत असते. म्हणून सामाजिक परिवर्तनाचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि पहिला असा महत्त्वाचा प्रकार आहे की उत्क्रांती. सामाजिक परिवर्तनामध्ये उत्क्रांतीला विशेष असं महत्त्वाचं स्थान आहे. दुसरा आहे क्रांती. आधीच सांगितलं की आपण उत्क्रांतीच्या अगदी विरुद्ध म्हणजे क्रांती होय. कारण उत्क्रांती आपण त्याला म्हणतो की होणारा बदल हा अतिशय हळूहळू मंद गतीने जो बदल होत असतो त्याला आपण उत्क्रांती म्हणू. आणि क्रांती मात्र अतिशय जलद गतीने घडून येत असते क्रांतीमध्ये. म्हणून क्रांती ही अतिशय जलद गतीने होत असते. क्रांतीमुळे समाज व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडून येत असतात. क्रांतीमुळे समाजामध्ये एकाएकी क्रांती होत असल्यामुळे अतिशय
आमूलाग्र बदल समाजामध्ये घडून येते. जसं 1917 मध्ये घडलेली जर आपण रशियातील क्रांती जर पाहिली तर रशियामधील एका घराण्याची राजसत्ता जाऊन दुसऱ्या घराण्याची राजसत्ता आली आणि जेव्हा राजसत्तेमध्ये परिवर्तन होतं तेव्हा समाजामध्ये सुद्धा परिवर्तन घडून येत असतात. कारण की प्रत्येक राजव्यवस्थेची विचारप्रणाली, प्रत्येक राजव्यवस्थेची एक जी सत्ता प्रणाली असते ती वेगवेगळ्या विचारांनी वेगवेगळ्या धाटणीची असते. त्याच्यामुळे त्याचा प्रभाव समाजव्यवस्थेवरती पडून समाजामध्ये परिवर्तन हे घडून येत असतात. तर अशा प्रकारे क्रांती जेव्हा घडून येते तेव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणात आणि जलद गतीने समाज परिवर्तन घडून येत असते. क्रांती ही हिंसात्मकही असते आणि शांतताही असते. क्रांती दोन प्रकारची असते की एक हिंसात्मक मार्गाने जाळपोळ करून, खून करून, युद्ध करून अशा प्रकारेही बदल समाजामध्ये परिवर्तन घडून आणल्या जात असते आणि कधीकधी शांततेच्या मार्गाने सुद्धा एखाद्या गोष्टीचा विरोध करून सुद्धा क्रांती ही घडवून आणल्यात असते. स्वतंत्र भारताच्या पूर्वीचा जर विचार केला, जेव्हा ब्रिटिशांचं आपल्यावरती साम्राज्य होतं तेव्हा दोन प्रकारच्या संघटना होत्या, जहालवादी आणि मवाळवादी. दोनही गटांचं भारतीय स्वातंत्र्यामध्ये तेवढंच योगदान आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे दोन्ही प्रकारच्या माध्यमातून क्रांती ही घडून येत असते, बदल हा घडून येत असते. सुधारणा होत असताना किंवा बदल होत असताना बराच वेळ लागतो, मात्र क्रांतीद्वारे घडणारं जे परिवर्तन आहे ते अकस्मात होते, अचानकपणे परिवर्तन घडून येत असते. तर क्रांती ही दोनही मार्गाची की शांततेमय मार्ग आणि हिंसात्मक मार्ग अशा दोन्ही मार्गाच्या माध्यमातून क्रांती ही घडून येत असते आणि म्हणून क्रांतीमुळे सुद्धा समाजामध्ये जलद गतीने परिवर्तन होताना आपल्याला दिसून येते. म्हणून क्रांती ही सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे सामाजिक परिवर्तनाचा. असे दोन प्रकार, उत्क्रांती आणि क्रांती. त्याच्यानंतरचा तिसरा प्रकार आहे प्रगती. जसं म्हटलं की मानवाची जेव्हापासून उत्पत्ती झाली, मानव जसाच्या तसा आजपर्यंत राहिलेला नाही आहे. मानवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे. मानवाने अनेक गोष्टींचा, अनेक बाबींचा शोध लावलेला आहे आणि या नवनवीन शोधामुळे मानवाने सतत प्रगती साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जेव्हा आपण प्रगती साधत असतो, जेव्हा आपण प्रगती करत असतो, म्हणजे पर्यायाने समाजामध्ये कुठेतरी परिवर्तन हे होत असते. म्हणून प्रगती हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रकार आहे. जसं उदाहरणार्थ जर आपल्या एक स्वातंत्र्य मिळायच्या अगोदरचा जर काळ, पण आज 50-60 वर्षाच्या अगोदरचा जर काळाचा जर विचार केला तर भारतीय समाजात स्त्रीला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हताच होता. तर अत्यंत नगण्य परिस्थितीमध्ये स्त्रियांच्या शिक्षणाचं प्रमाण असलेलं आपल्याला दिसून येते. मात्र आज तसं राहिलेलं नाही आहे. आज पूर्वीपेक्षा स्त्री शिक्षणामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय की स्त्रीचा जर विचार केला शिक्षणाच्या दृष्टिकोनातून तर भारतीय समाजामध्ये प्रगती झालेली आहे आणि स्त्री शिक्षणाचं प्रमाण वाढल्यामुळे बऱ्याचशा गोष्टीमध्ये परिवर्तन झाली, बऱ्याचशा गोष्टीमध्ये बदल झाला, हे असं आपल्याला दिसून येते. तर प्रगती या संकल्पनेमध्ये भौतिक आणि नैतिक या दोनही पैलूंचा समावेश होतो. प्रगती या संकल्पनेमध्ये भौतिक आणि नैतिक किंवा नैतिकता किंवा मूल्य याचा सुद्धा विचार केला जातो. उदाहरणार्थ पूर्वीप्रमाणे की जसं प्राचीन काळामध्ये किंवा पूर्वी पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने सती जाणे किंवा केशवपन करणे ही प्रथा होती. तर ही पद्धत सुरू झाली होती. या गोष्टीला आपण प्रगती म्हणता येणार नाही. म्हणजे एक पतीच्या मृत्यूनंतर, एका जीवाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या जीवाने स्वतःला संपुष्टात आणलं, याला आपल्याला प्रगती म्हणता येणार नाही. मात्र ही स्त्री जीवनाची काय अधोगती म्हणता येईल. ही काय झाली, स्त्री जीवनाची अधोगती झाली. म्हणून एखादी समाज जेव्हा प्रगत होत असतो, एखादी समाज जेव्हा विकसित होत असतो, तेव्हा तो प्रगत होत आहे किंवा नाही हे समाजांनी मान्य केलेली जी मूल्य आहे त्या संदर्भात मूल्यमापन करून आपल्याला ठरवावं लागतं. एखाद्या समाजामध्ये एखादी प्रथा निर्माण झाली, त्या काळामध्ये ती प्रथा निर्माण झाली की पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने सती जायला पाहिजे किंवा स्वतःचं केशवपन करायला पाहिजे. ही त्यावेळेस त्या समाजामध्ये असणारी जी मूल्य होती
त्या मूल्याच्या आधारावर समाजाने मूल्यमापन करून त्यावेळेस ती प्रथा योग्य वाटली असेल, पण आजच्या काळात ती प्रथा योग्य नाही, कारण की एका जीवासाठी दुसऱ्या जीवाने स्वतःला संपवणे हे कुठेही आजच्या मूल्यांमध्ये बसणारं नाही आहे, समानतेच्या मूल्यांमध्ये बसणारं नाही आहे. म्हणून ते आज मात्र योग्य नाही. म्हणजे आज म्हणजे प्रत्येक समाजाची जी मूल्य असतात त्या मूल्याच्या आधारावर त्या तुमची प्रगती आहे की अधोगती आहे ते ठरवावं लागेल. तुम्ही त्या समाजामध्ये झालेलं जे परिवर्तन आहे ते प्रगतीकडे नेणारं परिवर्तन आहे की अधोगतीकडे नेणारं परिवर्तन आहे, हे त्या समाजामध्ये असणारी जी काही मूल्य आहे त्या मूल्यांच्या आधारावर मूल्यमापन करून ठरवावं लागत असते. उदाहरणार्थ जर घ्यायला गेलं तर एक 100-150 वर्षाच्या अगोदर आफ्रिकेमध्ये नरमांस भक्षण करणे अयोग्य किंवा अनिष्ट समजले जात नव्हतं. नरमांस म्हणजे मानवाचं मांस खाणे हे अनिष्ट समजल्या जात नव्हतं, मात्र आज नरभक्षण करणे अयोग्य आहे असं आफ्रिकेमध्ये समजल्या जाते. म्हणजे त्यावेळेची मूल्य वेगळी होती, त्यावेळेच्या परंपरा वेगळ्या होत्या. आजच्या परंपरा कुठेतरी वेगळ्या आहे, आजचे मूल्य बदललेले आहे. म्हणजे एकंदरीत आज मानवतावाद आहे, आज सगळीकडे संस्कृतीचं सरमिसळ झालेलं आहे, आज संपूर्ण जग एकत्र आलेलं आहे. त्याच्यामुळे सांस्कृतिक मूल्यसुद्धा बदललेली आहे आणि ही सांस्कृतिक मूल्य बदलल्यामुळे आजच्या समाजात जेव्हा प्रगतीकडे जात असतो ती प्रगती आहे किंवा अधोगती आहे हे आपल्याला त्या समाजामध्ये असणाऱ्या मूल्याच्या आधारावरती मूल्यमापन करून ठरवावं लागत असते. अशा प्रकारे प्रगती ही सुद्धा काय म्हणता येईल की सामाजिक परिवर्तनाचा एक प्रकार आहे. प्रगती होत जाणे म्हणजेच काय, समाजामध्ये बदल होत जाणे, समाजामध्ये परिवर्तन होत जाणे. त्यानंतरचं शेवटचं आणि महत्त्वाचं असा प्रकार आहे तो म्हणजेच विकास. विकास आणि वाढ या दोन गोष्टींमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा असा फरक आहे. विकासाला आपण इंग्लिशमध्ये डेव्हलपमेंट म्हणतो आणि वाढला इंग्लिशमध्ये आपण ग्रोथ म्हणतो. तर या दोन शब्दाचा जर फरक जर लक्षात केला, वाढ आणि विकास, वाढ म्हणजेच फक्त वाढ होणे, वाढीचा गुणात्मकते संख्यात्मकशी संबंध आहे, गुणात्मकतेशी अजिबात संबंध नाही. वाढ हा गुणात्मक असतो. एखादी झाड वाढलं, खूप मोठं वाढलं, झाड वाढलं म्हणजे त्याची झाडाला भरपूर फांद्या आल्या, खूप मोठं उंच झालं म्हणजे तो वाढ झालं. पण विकास, त्या झाडाचा आपण विकास किंवा म्हणून जेव्हा ते झाड आपल्याला फळं द्यायला लागेल तेव्हा त्या झाडाला आपण काय म्हणू की झाडाचा विकास झाला. म्हणजे विकासाचा संबंध हा गुणात्मकतेशी असतो. एखादी व्यक्ती वयाने वाढली, उंचीने वाढली म्हणजे तिचा वाढ म्हणू आपण, पण त्या व्यक्तीमध्ये जर खरोखर जर चांगले गुण असतील, त्याचं व्यक्तिमत्व जर चांगलं असेल तर आपण काय म्हणू की त्या व्यक्तीचा विकास झाला. म्हणून आपण म्हणतो ना व्यक्तिमत्व विकास, व्यक्तिमत्व वाढ नाही म्हणत आपण, कारण की व्यक्तिमत्वाचा विकास तेव्हाच होईल जेव्हा त्याच्यामध्ये गुणात्मक पैलू चांगले होईल. तर हा वाढ आणि विकासमधील फरक आहे. तर अशा प्रकारे विकास आणि विकासाचा अर्थ वस्तूमध्ये होणाऱ्या बदलाशी आहे, जो बदल श्रेष्ठतेकडे असतो. विकास म्हणजेच काय की जो बदल आपल्याला छोट्याकडून मोठ्याकडे नेत असतो, कनिष्ठाकडून श्रेष्ठतेकडे नेत असतो, अशा बाबीला, अशा गोष्टीला विकास असं संबोधल्या जात असते. म्हणजेच बालक जेव्हा शिशु अवस्थेमधून युवा अवस्थेकडे जातो असतो, त्याच्यामध्ये शारीरिक बदल होतात, मानसिक, भावनात्मक, सामाजिक, नैतिक असे सगळ्या प्रकारचे बदल घडून येत असतात. तेव्हा तो समायोजित व्यक्तिमत्वाला प्राप्त करतो. एक सगळ्या गोष्टी निवडून एक आपलं व्यक्तिमत्व विकसित करण्याच्या माध्यमातून तो सतत प्रयत्नशील असतो. अशा प्रकारे समाजसुद्धा मग जेव्हा आर्थिक, सामाजिक, नैतिक या रूपामध्ये परिवर्तित होत जातो, या रूपांमध्ये बदलत जातो, तेव्हा त्याला विकसित समाज असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे जुनीच अर्थव्यवस्था ठेवायची, जुनीच सामाजिक व्यवस्था ठेवायची, जुनी नैतिक व्यवस्था ठेवायची आणि बदलायचं नाही, याला विकास म्हणता येणार नाही ना. तर आज आपल्याकडे सध्या विकासाची संकल्पना सगळ्यांना माहीतच आहे की कोणत्या प्रकारची विकासाची संकल्पना आहे. विकास तो आपल्याकडे सध्याकडे पागल झालेला असं एक काहीतरी सुरू वगैरे आहे. तर तो विकास वेगळा. आपला विकास समाजाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आर्थिक, सामाजिक, नैतिक स्वरूपात जेव्हा समाज परिवर्तित होत असतो किंवा बदलत जात असतो तेव्हा त्याला विकसित समाज असं म्हणता येईल. अशा प्रकारे विकास हा परिवर्तनाचा सूचक आहे की जो श्रेष्ठतेकडे आपल्याला नेतो. विकास हा
तेव्हाच म्हणता येईल विकास की जेव्हा आज आपण ज्या स्थितीमध्ये आहोत ती स्थिती तशीच्या तशी न राहता आपलं स्थान कुठेतरी उंचावण्याचा प्रयत्न होता, आपलं स्थान कुठेतरी कनिष्ठाकडून श्रेष्ठतेकडे जात असते. पण तसंच आपला समाजसुद्धा कुठंतरी कनिष्ठाकडून की आपल्या समाजाचं जे सध्याचं स्थान आहे त्या स्थानापेक्षा उच्च स्थानाकडे आपल्याला विकास हा नेत असतो. तर अशा प्रकारे विकास समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. समाजाची जर प्रगती व्हायची असेल, प्रगती जर करायची असेल तर विकास झाल्याशिवाय समाजाची प्रगती ही शक्य नाही. म्हणून विकास समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि हा विकास होत असताना याचा संबंध, विकासाचा संबंध गुणात्मकता व मूल्य यांच्याशी आहे. म्हणून विकास होत असताना त्यामध्ये गुणात्मकतासुद्धा बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की गुणात्मकता जेव्हा गुणात्मक बदल होईल तेव्हाच आपण त्याला विकास झाला असं म्हटल्या जाईल. म्हणजे आज जर भारताच्या तुलनेत जर पाश्चात्य समाजाला विकसित आपण म्हणतो, आपण आजही आपण भारतीय समाज हा विकसनशील राष्ट्र आहे, भारत राष्ट्र हे विकसनशील राष्ट्र आहे. विकसनशील राष्ट्र म्हणजेच विकासाच्या मार्गावर आहे असं म्हणतो. पण अजूनही आपण विकसित झालेलो आहे असं म्हणता येत नाही. कारण भारताच्या तुलनेत जर पाश्चिमात्य जे समाज आहे या पाश्चिमात्य समाजाची जर तुलना केली तर त्यांना विकसित समजलं जातं. कारण ते आर्थिक, तांत्रिक, शैक्षणिक ज्या बाबी आहे यांच्या बाबतीत आपल्या समाजापेक्षा कुठेतरी प्रगत आहे, आपल्या समाजापेक्षा कुठेतरी अग्रेसर आहेत. त्याच्यामुळे त्यांना काय आपण विकसित समाज म्हणतो. म्हणून विकास समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि या विकासाकरिता सर्वांनी जाणून बुजून प्रयत्न करणं गरजेचं आहे. हा विकास आपोआप होत नसतो, त्याच्यासाठी हेतू पुरस्सर प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. अशा प्रकारे ह्या विकास हा सुद्धा एक, आणि जेव्हा विकास होईल तेव्हा समाजाचं मध्ये परिवर्तन नक्कीच घडून येईल, समाजामध्ये बदल नक्कीच घडून आलेला आपल्याला दिसेल. तर अशा प्रकारे सामाजिक परिवर्तनाचा अत्यंत महत्त्वाचा असा प्रकार आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण सामाजिक परिवर्तनाचे 4 प्रकार बघितले. एक उत्क्रांती, क्रांती, प्रगती आणि विकास. अतिशय महत्त्वाचे हे प्रकार आहे. या सगळ्या प्रकारांची नोंद किंवा आपल्या बुकामध्ये करून ठेवावी. धन्यवाद.